नमस्ते मित्रांनो, मी राहुल वायदंडे, एक फुल टाइम ट्रेडर आणि मेंटॉर आहे. डेली अनालिसिस व्हिडिओमध्ये परत एकदा मी तुमचं स्वागत करतो. डेली अनालिसिस व्हिडिओमध्ये आपण डेली गोल्ड कसं रिॲक्ट करेल हे आदल्या दिवशीच प्रेडिक्ट करत असतो. ओके, सो उद्याचं जे काही प्रेडिक्शन असणार आहे ते भावांनो मी आत्ता तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो. जर तुम्हाला या व्हिडिओमधून हेल्प होत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि लाईक करत राहा. ठीक आहे. मित्रांनो, मार्केट ऑल टाईम हायकडे चाललेलं आहे. ऑल टाईम हाय तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे 4382. ठीक आहे, 4382, 4381 हा ऑल टाईम हाय आहे आणि ऑलमोस्ट तो आता या वीकमध्ये मला असं वाटतंय की तो हिट करेल. सो बाईंग साईडला जर तुम्हाला फ्रेश पोझिशन बनवायची असेल तर आफ्टर दिस झोन तुम्ही बाईंग साईडला ट्रेड प्लॅन करू शकता. ठीक आहे, 43-35 नंतरनं तुम्हाला बाईंग साईडला ट्रेड प्लॅन करायचा आहे. जर तुम्ही स्विंग ट्रेड करणार असला तर 160 पिप्सचा एस-एल लावा आणि टार्गेट तुम्ही ठेवा 410 पिप्स. ओके, बाकी 5 मिनिटच्या कॅन्डलचा सपोर्ट घेऊन तुम्ही ट्रेड प्लॅन करू शकता इथं 5 मिनिटाच्या कॅन्डल क्लोजिंगला आफ्टर दिस ब्रेकआउट. ठीक आहे, 43-35 ही लेवल सगळ्यांनी लक्षात ठेवा. बाईंग साईडचा चांगला प्लॅन होईल. सेलिंग साईडला जर भावनं तुम्हाला ट्रेड प्लॅन करायचाच असेल, मी तर सांगेन की सध्या नका करू, बट जर तुम्हाला करायचाच असेल तर येस, ही लेवल चांगली आहे जिथून तुम्ही सेलिंग साईडला ट्रेड प्लॅन करू शकता. जोपर्यंत या लेवलच्या वरती आहे तोपर्यंत बाईंग साईडलाच ट्रेड प्लॅन करा. अजिबात सेलिंगचा विचार करू नका, कारण बाईंग कधीही येऊ शकते तुम्हाला माहिती आहे. सो ही एक सेलिंग लेवल आहे. 260 पिप्सचा टार्गेट आहे. 110 पिप्सचा एस-एल आहे. हे मोठ्या टाइम फ्रेमवरती म्हणजे स्विंग ट्रेडिंग वरती मी तुम्हाला सांगतो. अदरवाईज तुम्ही एका मिनिटावरती 5 मिनिटावरती छोटे छोटे स्कॅल्प करू शकता. ठीक आहे, भेटूया गाईज नेक्स्ट व्हिडिओमध्ये. होप सो या लेवल्स तुमच्यासाठी थोड्याशा फायदेशीर ठरतील. माझ्या लेवल्स आणि तुमचा सेटअप जर मॅच होत असेल तरच ट्रेड करा. ठीक आहे, बाय बाय गाईज, एन्जॉय युअर प्रॉफिट अँड व्यवस्थित ट्रेड करा जपून. बाय बाय.